महत्वाची बातमी ठाण्यात अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थानाबाहेरचं झाड कोसळलं। अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थानाची कंपाऊंड वॉलही यामुळे कोसळली। ठाण्यात ही घटना घडलेली आहे। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवासस्थानाबाहेर एक झाड होतं ते आता कोसळलेलं आहे। अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थानाची कंपाऊंड वॉलही कोसळलेली आहे। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। गणेश, काल चेंबूर त्यानंतर मीरा भाईंदर, आता ठाण्यात अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थानाबाहेरच झाड कोसळले, काय सांगाल? ते पडून हे भिंत पूर्णतः पडलेली आहे आणि या ठिकाणी सुदैवाने मध्यरात्री झाड पडल्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली आहे, कोणाला दुखापत झालेली आहे। मात्र सध्या तरी या ठिकाणी आता या ठिकाणी झाड छाटणीचं काम सुरू झालेलं आहे। पाहिलं तर ही कंपाऊंड वॉल पाहू शकतो, झाड किती भलं मोठं आहे याची आपण दक्षता घेऊ शकतो की या ठिकाणी मोठं कंपाऊंड वॉल जे भिंत पडल्यामुळे आजूबाजूचा तो रस्ता जो आहे तो त्या ठिकाणी फुटपाथ आहे तो बंद झालेला आहे आणि हे रस्त्यावरती झाड भले मोठे पडल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत आहे। पाहायला गेलं तर पावसाने काल मध्यरात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात जोर धरलेला आहे। ठिकठिकाणी अनेक ठिकाणी झाडं पडणे, झाडं उन्मळण्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात आणि झाडं उन्मळण्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी गाड्यांचं देखील नुकसान झालं। त्यासोबतच या ठिकाणची ज्या गाड्या होत्या मध्यरात्री त्या हटवण्यात आलेल्या आहे। या ठिकाणी 4 चाकीचे एक वाहन होतं तिला देखील हटवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पाहू शकतो अप्पर जिल्हाधिकारी यांचं निवासस्थान आहे आणि निवासस्थानाच्या बाहेर या ठिकाणी अनेक झाडं जे आहेत ते लावण्यात आलेली आहेत। मोठी मोठी झाडं आहेत, जुनी वृक्ष आहेत आणि जुने वृक्ष जे आहेत त्या ठिकाणी पडल्यामुळे नक्कीच त्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। कंपाऊंड वॉल पूर्णतः पडलेली आहे। ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी घटना घडलेल्या आहेत, त्यापैकी झाडं पडणे आणि झाडं पडल्यामुळे अनेक ठिकाणच्या गाड्यांचं देखील नुकसान झालेलं आहे। सध्या पावसाचा जोर देखील वाढत चाललेला आहे। पावसामुळे अनेक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन दलच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी झाडं पडत आहेत त्या ठिकाणी पूर्णतः युद्धपातळीवरती काम सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच त्या झाडं पडण्याच्या घटना ज्या त्या अनेक ठिकाणी घडत आहेत। त्यामुळे ज्या धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।